हॉस्पिटल ते रेडी मिक्स कॉन्क्रीट, मल्टीप्लेक्सपासून ते फ्लोट ग्लास ते कंटेनर ग्लास, इंटरनॅशनल कॉल सेंटरपासून ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंटपर्यंत, तर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सपासून ते मेडिकल डिव्हायसेसपर्यंत, त्याचबरोबरीनं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजपासून कॉस्मेटिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपर्यंत आणि जाता जाता हाय प्रिसिजन मशीन मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत अशा असंख्य उद्योगांना कुशल तंत्रज्ञ आणि नेतृत्व शोधण्याचं विलक्षण काम एकाच वेळी करणारे आणि त्यासाठी विश्वाची माझं घर समजून भ्रमंती करणारे आधुनिक उद्योगमान्य टिळक म्हणजे अर्थातच हेड हंटर गिरीश टिळक. एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या गिरीशजींना उद्योग करताना कुटुंबियांकडून पहिला प्रश्न हाच विचारण्यात आला की भारतामध्ये इतकी बेकार माणसं असताना तुला माणसं शोधण्यासाठी पैसे कोण देईल. कुटुंबियांकडनं हा प्रश्न आला होता तो केवळ काळजीपोटी. मग अगदी काळजीपोटी झालेला विरोध असला तरी मी सुद्धा काहीतरी करू शकतो हे ज्याला वयाच्या 32व्या वर्षी समजलं असं हे कलंदर व्यक्तिमत्व. उद्योग जगतासाठी योग्य माणूस शोधताना आधी त्या उद्योगाची अचूक नस ओळखावी लागते आणि त्याचबरोबर उद्योजकाची मानसिकता समजावून घ्यावी लागते. आणि गिरीश गेली 30 वर्ष हेच काम यशस्वीपणे करतायत. उद्योग क्षेत्रातल्या मोठ्या यशस्वी उद्योजकांनी गिरीश टिळक यांच्यावर विश्वास टाकून वेगवेगळी माणसं शोधण्याचं आव्हान दिलं आणि हे आव्हानच निपुण आणि निष्णात व्यक्ती शोधण्याची संधी ठरली. म्हणूनच गिरीश टिळक आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या सर्व उद्योजक मित्रांना देतात. माणसांमध्ये राहून माणसांचा शोध घेण्याचं कसब विकसित करताना गिरीशजींनी आपल्या स्वतःलाही तितक्याच जाणीवपूर्वक विकसित केलं. सतत समाजात राहून काम करत असल्यामुळे आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेत सलग 10 वर्ष निरनिराळ्या पदांवरून योगदान दिलं. त्याचबरोबर नाशिक चित्तपावन उद्योजक मंचाच्या वाटचालीमध्ये गिरीशजींनी मोठं योगदान दिलं आहे. बीबीएनजी आज व्यापक स्तरावर काम करते आहे, परंतु अगदी बीबीएनजीच्या स्थापनेपासून टिळक सरांचे बीबीएनजी करता मार्गदर्शन आहे. श्रीपाद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी आणि विराज लोमटे तसंच डोंबिवली आणि नाशिकमधील सहकारी यांच्यामुळे बीबीएनजीच्या वाढीसाठी योगदान देता आलं असं गिरीशजी सांगतात. सतत उद्योग जगात वावरत असल्यामुळे कुठल्या प्रकारच्या मनुष्यबळाची सातत्यानं गरज भासणार आहे हे लक्षात घेऊन ही माहिती शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांगणं हे त्यांनी स्वतःचं कर्तव्य मानलं आहे. विविध दूरदर्शन चॅनल्सवर गिरीश सर करिअर काउन्सिलिंगचं मार्गदर्शन करतात. त्यांच्या माहितीचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आज यशस्वीपणे करिअर केलेले अनेक विद्यार्थी भेटतात. मुळातच माणसं शोधण्याचा व्यवसाय यशस्वीपणे करण्यासाठी एका कोळियाने या उक्तीनुसार गिरीश सरांनी बिझनेस नेटवर्किंग स्किल्स पुरेपूर आत्मसात केले आणि यातूनच त्यांचे घनिष्ठ स्नेही डॉक्टर अजित मराठे यांच्या बरोबरीनं बिझनेस नेटवर्किंग वर्कशॉप ही अफलातून संकल्पना जन्माला आली. या जोडीनं गेल्या काही वर्षांमध्ये मुख्यत्वे करून ब्राह्मण जातीच्या व्यावसायिकांसाठी आणि इतर मराठी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्रभर वर्कशॉप्स घेतली आहेत. या कलंदर व्यक्तिमत्वाचा अनोखा प्रवास आणि व्यवसायातले अनोखे विश्व समाजासमोर यावं अशी मित्रांची इच्छा होती. एका मित्रानं या संबंधात पुढाकार घेऊन सुमेध वडावाला या प्रसिद्ध लेखकाकडून हेड हंटर हे पुस्तक लिहून घेतलं आणि मराठी प्रकाशन साहित्यातील राजहंस या मान्यवर प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाची दखल महाराष्ट्रातील सर्व वयोगटातल्या निरनिराळ्या व्यवसायातल्या अनेक व्यक्तींनी घेतली आणि म्हणता म्हणता 5 आवृत्त्यांची विक्री झाली. यानंतर लवकरच निपुण शोध हे दुसरं पुस्तक त्यांच्या सर्व चाहत्यांसाठी थोड्याच कालावधीत प्रकाशित होत आहे. यशामागे पुरस्कार हा असतोच, त्याप्रमाणे चित्तपावन उद्योजक संघाचा उद्योगश्री, निर्माण फाउंडेशनचा महाराष्ट्राची शान, पुस्तकाकरता शाहीर अनंत फंदी अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. या सर्व अनोख्या मुसाफिरीमध्ये त्यांची पत्नी सौ स्वाती आणि कन्या अनल यांनी वर्क इज वर्शिपनं झपाटलेल्या गिरीशजींना अनकंडिशनल सपोर्ट दिला आहे. सारं कुटुंब पाठीशी उभं राहिल्यामुळे
मी आयुष्यात छोटी मोठी यशाची शिखरं पादाक्रांत करू शकलो हे गिरीश टिळक विनयानं आणि आवर्जून नमूद करतात। हेड हंटिंग हा अनोखा व्यवसाय सुरू करून या व्यवसायाला प्रतिष्ठा देणाऱ्या आदरणीय गिरीशजी टिळक। मित्रांनो, हेड हंटर गिरीश टिळकच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। अमित बागवे, रचना बागवे व सर्व अर्थसंकेत परिवाराला मी पहिले धन्यवाद म्हणतो की मला त्यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांबरोबर व त्यांच्या वाचकांबरोबर गप्पा मारायची संधी दिली। त्यांच्याशी गप्पा मारतो। आता तुम्हाला माहिती आहे ना की हेड हंटर म्हणजे काय। माझी मुलगी मला लहानपणी म्हणायची, तुझा बिझनेस काय बाबा, तू सतत गप्पा मारत असतोस, तू आयदर फोनवर बोलत असतोस किंवा कोणाशी तरी गप्पा मारत असतोस। म्हटलं तर खरं आहे, मी गप्पाच मारत असतो, पण मी त्या गप्पातनं सतत काही ना काहीतरी मी माहिती गोळा करत असतो आणि जग हे माहितीच्या आधारावर चालतं याची मला पुरेशी कल्पना आहे। किंवा फेब्रुवारीच्या 20-22 तारखेलाच मला येणारी परिस्थिती काय असू शकते याचा बऱ्यापैकी अंदाज आला होता। कारण मी अशा एका व्यवसायात आहे की जिथे जगात कुठेही काहीही गोष्ट झाली तरी बरेच वेळेला पहिला फटका हा एम्प्लॉयमेंटवरती बसतो आणि तो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आम्हालाही अफेक्ट करत असतो। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच आमच्याकडनं एक ऑफर गेली होती। असा आम्ही एक माणूस शोधला होता जो एशियन रिजन आणि चायना मार्केटसाठी एका औरंगाबादच्या कंपनीचं सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंटसाठी त्यांनी घेतला होता। त्याची ऑफर पण वर्कआउट होत होती, पण साधारण त्याच 20-22 दिवसामध्ये चायना बंद झालं, ईस्ट एशियन रिजन बंद झालं आणि ठरलेली ऑफर 25 तारखेला आम्ही विड्रॉ केली किंवा होल्डवर टाकली। म्हणजे बघा, जरी 22 मार्चला आपण पहिला लॉकडाऊन केला तरी प्रत्यक्षामध्ये मी 25 फेब्रुवारीच्या सुमारासच मला येणाऱ्या काळाची चाहूल लागली होती। पण त्याचं खरं स्वरूप काय असेल त्या स्वरूपाचा अंदाज 10-12 मार्च आणि 15 मार्च नंतर झपाट्याने आला आणि 22 मार्च नंतर फारच छान आला। पण मला माहिती आहे की आज करोना हा विषय जगभरात चालला आहे, पण मी करोना या विषयावर खरं सांगायचं ना, मी आज तुमच्या कोणाशीच गप्पा मारणार नाही आहे। कारण मी कुठचाही भविष्यवेत्ता नाही आहे, त्यामुळे मलाही माहिती नाही आहे की 18 मार्चला लॉकडाऊन 18 मेला लॉकडाऊन उघडणार आहे का, त्याच्यानंतर इंडस्ट्री कशी चालणार आहे खरंच आपल्याला किती जणांना माहिती हो। आणि गेले 20, 30, 40, 50 दिवस ना, दिवस रात्र वर्तमानपत्र, चॅनल्स, फेसबुक लाईव्ह, झूम ह्या सगळ्या माध्यमातून सगळेजणं फक्त एकच चर्चा करतायत की करोना नंतरची सिच्युएशन काय असेल। खरं तर बघा, माझ्या मते मित्रांनो, एक प्रकारे आपल्याला करोनामुळे जे आपण आज सगळेजण बसलो आहे, शांत झालो आहे थोडेसे, ही एक परत एकदा स्वतःला पुनर्विचार करण्यासाठी आणि रिऑर्गनाईज करण्यासाठी सर्व समाजालाच संधी मिळाली आहे का? त्या संधीचा फायदा आपण करून घेणार आहोत का? ती संधी आहे का नाही हे प्रत्येकाने ठरवायचं आहे। मी माझ्या बाबतीत म्हणेन तर माझ्या बाबतीत ही नक्कीच संधी आहे आणि माझ्यासारख्या शेकडो जणांसाठी संधी आहे। आणि इस्पेशली ज्यांना एखाद वेळेस पुढचे 3, 4, 5, 6 महिने प्रसंगी घरातच बसायला लागलं किंवा घरनं बसून काम करायला लागलं तरीसुद्धा 2 वक्त की रोटी की चिंता नहीं आने वाली है, कमाई तो चालू रहने वाली है, धंधा कुछ ना कुछ तो होने वाला है या आमदनी रहने वाली है, अशा माणसांसाठी खरं सांगायचं ना मित्रांनो, तर गेला 1 महिना आणि अजून येणारे पुढचे 2 आठवडे परत एकदा ऑर्गनाईज होण्याची वेळ आहे। कारण बघा, माझं वय 58 आहे। गेले 25 ते 30 वर्ष मी माझा व्यवसाय आणि व्यवसायाच्या आधी नोकरी मी सतत पळत होते। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काट्याची शर्यत चालू आहे। बॅग घेऊन एका शहरातनं दुसऱ्या शहरात जात। काय झालं ना, मी माझ्या प्रकृतीकडे लक्ष दिलं ना का मी माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवला। पण आज साहजिकचपणे गेले 45 दिवस, गेले 45 दिवस मी प्रत्यक्षात ऑलमोस्ट 100% मी माझ्या कुटुंबियांबरोबर आहे। आणि यातून काय झालं, सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट झाली की घरामध्ये नक्की किती गोष्टी करायच्या असतात ह्याचा मला पुरेसा अंदाज आला।
त्याच्या बरोबरीने गेल्या 45 दिवसात मी स्वतःसाठी काय मिळवलं. हो, मी खूप काही मिळवलं गेल्या 45 दिवसात स्वतःसाठी. गेल्या 45 दिवसामध्ये मी माझ्या अंगामातून गेलेली एक सवय परत एकदा मिळवली, ती व्यायाम करण्याची. रोज नियमितपणे व्यायाम, नियमित आहार आणि स्वतःची एनर्जी जी गेली होती ती रिकवर करणं. ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. किंवा मी एन्जॉय करतो आहे हा जो ब्रेकडाऊन आहे. मला माहिती आहे की हेड हंटरच्या नजरेतून हा विषय आहे आणि हेड हंटर काय बोलतो आहे, स्वतःबद्दलच बोलतो आहे. पण खरं सांगायचं ना, मी स्वतःबद्दल बोलत नाही आहे. आज असे कित्येक कुटुंब आहे, त्या कुटुंबाने गेले 45 दिवस कुटुंबातला एकोपा बरेच दिवसांनी परत बघितला. आज नातेवाईक आपल्याला भेटत नाही आहेत, म्हणून आज बघा, आपण आज झूम कॉलमध्ये किंवा फेसबुकचे एका वेळेला 8-8 जणांशी आपण गप्पा मारू शकतो आहे. त्यामुळे जर आपण स्टेटसमधले स्क्रीनशॉट बघितले तर कित्येक वेळेला आज आपण 8-8 बहीण भावंडं, सासू सासरे, मेवणे मेवण्या, निरनिराळ्या नातेवाईकांबरोबर वेळ ठरवून एकत्रितपणे गप्पा मारतो आहे. मित्रांनो, मला सांगा हो, गेल्या किती वर्षामध्ये आपण अशा आवर्जून आणि खळखळून मनमुराद गप्पा आपल्या मित्रांशी मारल्या होत्या. एखाद्या वेळेस मित्रांची मारल्या असतील बसण्याच्या उद्देशातून किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून, पण आपल्या नातेवाईकांची खरोखर आपण एवढ्या मनमुराद गप्पा मारल्या होत्या का? माझ्या मते नक्कीच नाही. त्यामुळे ह्याची एक नक्कीच चांगली बाजू आहे की आपण परत एकदा कुटुंबाशी एकरूप झालो. मी खूप साऱ्या गोष्टी वाचतोय सतत की लॉकडाऊनप्रमाणे वर्क फ्रॉम होम होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, हे चेंजेस होतील, ते चेंजेस होतील. वर्क फ्रॉम होम किती चांगलं आहे, किती वाईट आहे, त्याचे परिणाम काय, त्याचे दुष्परिणाम काय, या खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. वर्क फ्रॉम होममुळे शहरामधलं प्रदूषण कमी होईल, वर्क फ्रॉम होममुळे रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी जरी कमी झाल्या तरी हेड हंटरच्या नजरेतून मला एक गोष्ट अजिबात सुटलेली नाही आहे, ती म्हणजे गेल्या 45 दिवसात किंबहुना काही क्षेत्रातल्या मंडळींनी आणि काही कंपन्यातल्या ठराविक डिपार्टमेंटनी दिवसाची रात्र केली आहे. खरोखर दिवसाची रात्र केली आहे. आय टी अनेबल क्षेत्रामध्ये आज माणसं 15 तास, 17 तास, 18 तास काम करत आहेत. आज इतका प्रचंड वेळ ते काम करत आहेत की कित्येक वेळेला आज अशी परिस्थिती आहे की त्यांनी कामावर गेलेले परवडले, कारण आज ऑफिसमध्ये आहेत तर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत ह्यांचे कॉलच चालू आहेत. म्हणजे ते खरोखर काम करतायत का? म्हटलं तर खरोखर काम करतायत. पण आज वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये ह्या तरुण जनरेशनची मी का आवर्जून म्हणतो आहे, कारण मी एक हेड हंटर आहे, त्यामुळे मी सतत संपर्कात असतो, सतत लोकांशी संपर्कात असतो. आणि या संपर्कामध्ये गेल्या एक 5-7 वर्षामध्ये माझ्या असं लक्षात आलं आहे, जेवेळेला मी साधारण 25 ते 30, 35, 40 वयोगटामधल्या प्रोफेशनल्सबरोबर कुठच्याही असाइनमेंटबद्दल मी बोलतो, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न आलेला असतो की 5 डे वीक आहे का? हो, त्यांचा पहिला प्रश्न असतो 5 डे वीक आहे का? ॲक्रॉस ऑल लेवल्स, ऑल फंक्शन्स. म्हणजे अगदी लिडरशिप लेवलला सुद्धा आज लोक मला विचारतात की 5 डे वीक आहे का? मी तेव्हा स्वतःला विचारतो आणि मी त्यांनाही म्हणतो की अरे मित्रांनो, मी जेव्हा लिडरशिप रोलसाठी जेव्हा मी एखाद्या क्लायंटकडनं ब्रीफ घेतो ना, त्यावेळेला मी विचार नाही की तुम्हाला 5 डे वीक आहे का? पण प्रत्यक्षात खरं सांगू का, त्यांचं म्हणणं फार सिंपल असतं की काका, हो मला ते काका म्हणतात आता बरेच वेळेला, आणि ते मी ॲक्सेप्ट पण करतो, किंवा मला सर म्हणतात तेही मी ॲक्सेप्ट करतो. वर्क लाईफ बॅलन्स, वर्क लाईफ हार्मोनी, हे जे नवीन कन्सेप्ट आले, फॅमिलीसाठी वेळ, कुटुंबासमवेत वेळ, माझ्या घरातल्या मुलांचा अभ्यास, त्यांचे प्रोजेक्टसाठीची मदत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. हो, त्याच्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे, त्याच्यासाठी आम्हाला वर्क लाईफ बॅलन्स हवा आहे. पण मित्रांनो, खरं सांगा की आज मी अशी कित्येक कुटुंब बघतोय, आणि त्यांच्याशी संवाद साधतो आहे, आणि त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात येतं आहे की गेल्या 45 दिवसात
गेल्या 45 दिवसात वर्क लाईफ बॅलन्स नावाचा जो काही प्रकार आहे त्याची थोड्याशा अनपार्लमेंटरी भाषेमध्ये बोलायचं झालं तर IZ झाली आहे. IZ 17 ते 18 तास लोक काम करत आहेत. एकीकडे सगळे CXO लेवल, आत्ता काही एका मोठ्या जागतिक कंपनीने एक सर्वे केला आणि तिथे CXO लेवलनी मान्य केलं की त्यांची टीम खरोखर या चॅलेंजला त्यांनी खऱ्या अर्थाने फेस केलेलं आहे आणि ते खूप दिवसाची रात्र करून खूप चांगली कामं करत आहेत आणि त्याच्यामध्ये IT क्षेत्रातले तज्ज्ञ, सिनियर्स, CXO लेवलचे ओनर्स, HRS, डिरेक्टर हे सगळेजण मान्य करत आहेत की त्यांच्या टीमनी खूप काम केलं आहे, त्यांच्या टीमनी खूप चांगलं काम केलं आहे. कित्येक मोठ्या कंपन्यांमधल्या लोकांचं मान्य करत आहेत CEO की आज आमची HR टीम, आमची सप्लाय चेन टीम, आमची IT टीम यांनी जे काम केलं आहे त्या कामाची तुलना करता येत नाही असं जेव्हा एकीकडे ते म्हणत आहेत, एक तुलना करता येणार नाही असं म्हणत आहेत, पण त्यावेळेला हे मान्य करत नाही आहेत की ह्या लोकांनी दिवसाचे 17 तास 18 तास काम केलं आहे आणि ह्या 17-18 तासाची ज्या वेळेला आपण एखादी भारतातली पहिल्या 5 IT कंपन्यांमधली कंपनी डिक्लेअर करते की आम्ही कायमस्वरूपीच पुढचे 5 वर्ष 75% लोक आमची वर्क फ्रॉम होम करतील, त्यावेळेला मला ह्या लोकांना प्रश्न विचारायचा वाटतो की वर्क फ्रॉम होममध्ये डोमॅस्टिक स्टॅबिलिटी, घरामधले संस्कार, घरामधली कामं ह्या कशा प्रकारे होणार आहेत, किती प्रकारे आपण त्याची अवधानं बाळगू शकणार आहोत. आज कित्येक घरांची किंवा किती घरांची रचना मुळामध्ये आपण अशा प्रकारे केली की जिथे आपल्याला डेडिकेटेड वर्क स्टेशन आहेत. बघा ना, आज मी मुंबईमध्ये राहतो. मुंबईमध्ये 2 BHK मध्ये राहणं किंवा 3 BHK मध्ये राहणारं हे लक्झरी आहे. अजूनही मुंबईमध्ये 90% ऑडियन्स, 90% लोक हे साधारण 500 ते 600 स्क्वेअर फीटाच्या ॲफोर्डेबल हाऊसिंगमध्ये राहत आहेत, जिथे इंच लढवू असं फर्निचर आहे, जिथे डेडिकेटेड वर्कप्लेसच नाही आहे. आज जिथे डेडिकेटेड वर्कप्लेस नाही आहे आणि इमॅजिन करा मित्रांनो, 25 ते 35 वयोगटातलं यंग कपल आहे आणि दोघेही IT क्षेत्रामधले आहेत आणि दोघेही वर्क फ्रॉम होम करणार आहेत आणि दोघेही युरो किंवा US टाईम झोनवर काम करणार आहेत, तेव्हा त्यांच्या घरामध्ये कशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार आहे आणि त्या परिस्थितीचा आपण सामना कसा करणार आहोत. आज जेव्हा आपण वर्क फ्रॉम होम करणार आहोत त्यावेळेला आपण एकीकडे कंपन्या म्हणत आहेत की आमचं फिक्स्ड कॉस्ट खूप प्रमाणामध्ये वाढेल, नक्कीच वाढेल, कंपनीमध्ये फिक्स्ड कॉस्ट नक्कीच वाढेल, कमी होईल. हो ना, माझ्यासारखी कंपनी विचार करते की आज माझं मोठं ऑफिस सरेंडर करून मी छोट्या ऑफिसला शिफ्ट होऊ का, कारण माझी अर्धी टीम वर्क फ्रॉम होम करायला तयार आहे आज. पण त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतो आहे का की या वर्क फ्रॉम होममध्ये घरातली शांतता कशा प्रकारे भंग पावणार आहे आणि हे लॉकडाऊन संपल्यानंतर कित्येक घरांमध्ये आयदर 2 सिनेरिओ मी इमॅजिन करतो हेडहंटर या नात्याने खूप जणांशी संवाद साधल्यानंतर की कित्येक घरांमध्ये भांडणं होणार आहेत किंवा उद्ध्वस्त होणार आहेत किंवा कित्येक घरांमध्ये अतिशय खूप चांगल्या प्रकारचा एकोपा क्रिएट होणार आहे. कारण फर्स्ट टाईम, माझ्या मते फर्स्ट टाईम घरातल्या सर्वांना, आपल्या घरातला मुलगा, सून, मुलगी, नातू, नवरा, पत्नी ही जी निरनिराळ्या नातेसंबंधांनी बघणारी माणसं काम करत असताना एकत्र राहतात, त्या सगळ्यांना आज एकमेकांच्या कामाची खरी जबाबदारी आणि त्याचं खरं महत्त्व कळलेलं आहे. कारण कित्येक वेळेला आपण जेव्हा ऑफिसमध्ये काम करत असतो तेव्हा दृष्टीआड सृष्टी असते, दृष्टीआड सृष्टी असते. पण मी जेव्हा घरातनं काम करतो तेव्हा साहजिकचपणे माझ्या व्यवसायाचं स्वरूप, माझ्या कामाचं स्वरूप हे माझ्या घरामध्ये पोचतं आणि साहजिकचपणे त्या विषयावरती डायनिंग टेबलवरती चर्चा होते आणि एकमेकांच्या प्रोफेशनल अडीअडचणी नीट समजून घेतल्या जातात. किंबहुना प्रोफेशनल हर्डल, प्रोफेशनल अडीअडचणींवरती जेव्हा खुल्या दिलाने घरामध्ये चर्चा होते त्यावेळेला साहजिकचपणे जर दोघेही पार्टनर ओपन माइंडने विचार करणारे असतील आणि चर्चा करणारे असतील तर त्याच्यातनं सुसंवाद घडेल
आणि ते स्वतःचीच अशी वर्क फ्रॉम होमची छानशी पॉलिसी क्रिएट करतील, ज्याच्यामध्ये त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक जबाबदाऱ्या हे जास्त चांगल्या प्रकारे एखाद वेळेस पार पाडतील आणि त्यांचा जो प्रवासाचा वेळ वाचेल, त्या प्रवासाच्या वेळेमध्ये ते एखादा चांगला असा छंदही जोपासू शकतील आणि त्यांच्या प्रकृतीकडेही काळजी घेऊ शकतील. हो. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short iron butterfly? Short iron butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ focus करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro, money will flow, the fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.